श्रीदेवीचा एक शेवटचा मेकअप तुम्हाला करावा लागला, तर ते एक खूप कठीण असं काम होतं नाही का? हो, शॉकिंग होतं माझ्यासाठी. कारण कसं असतं की आता श्रीदेवी, फर्स्ट ऑफ ऑल श्रीदेवी त्यांना मी फक्त ॲक्टिंग करतानाच बघितलेलं. म्हणजे मी इंडस्ट्री यायच्या आधी मूव्हीमध्ये म्हणजे सिनेमामध्ये काही प्रत्येक वेळेलाच आपल्याला त्या व्यक्तीला सुंदरच बनवायचं असतं असं नाही. रोल वाईज कधी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेकअप असतात. तर तुम्हाला असा खूपसा कधी चॅलेंजिंग मेकअप वाटला का? बघा, एक फिल्म आली होती वाच्यो राशी. त्याच्यामध्ये प्रियंका चोप्राचे जवळजवळ 12 रोल होते त्याच्यामध्ये. मला प्रत्येक राशीची मुलगी तिने त्याच्यामध्ये प्ले केली होती. का रिमूव्ह करताना काढताना काय काळजी घेतली? रिमूव्हसाठी सुद्धा वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, क्लेन्झर आहे. हां, जर नॅचरल तुम्ही जर म्हटलं तर सगळ्यात उत्तम रिमूव्हर का? नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणीच्या खुला मंच या नवीन सदरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. या खुला मंच या सदरामध्ये आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी हितगुज करणार आहोत. आणि आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील 35 वर्ष कामाचा अनुभव असणारे राजेश पाटील हे मेकअप आर्टिस्ट आपल्याकडे आलेले आहेत. राजेशजी हे गेली 35 वर्ष सिनेसृष्टीमध्ये काम करत आहेत आणि ह्या झगमगत्या अस्थिर अशा दुनियेमध्ये इतके वर्ष काम करणं, टिकून राहणं आणि स्वतःची एक ओळख निर्माण करणं ही एक मोठी उपलब्धी आहे. आज आपला सगळा प्रवास याचा व्यक्त करण्यासाठी राजेशजी आपल्याकडे आले. नमस्कार. राजेशजी, तुमचं मी हिरकणीच्या खुला मंचवर खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. राजेशजी, आता जवळजवळ गेली 30-35 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. मुळात या क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण कसं झालं आणि ठरवूनच आला होतात की ह्या मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे, की हे करिअर कसं सुरुवात झाली तुमची? ॲक्च्युली ठरवून असं काही आलो नव्हतो मी. बेसिकली मी गावाला राहत होतो आणि माझे मामा श्री के.टी. ठाकरे म्हणून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी ड्रेसमन म्हणून काम करायचे. आणि गावी म्हणजे परिस्थिती एकदम नाजूक असल्यामुळे असं 10वीपर्यंत जेमतेम मी शिकलो. आणि त्यानंतर असं वाटलं की आता काय करायचं, कारण इथून पुढे काय, कारण काम तर करायचं. आणि तिथे गावी असतानासुद्धा मी काही ना काही करायचो घरासाठी, आईला मदत म्हणून. मग 10वी जशी झाली त्यानंतर मी ठरवलं की चला आपण पण जाऊन मुंबईला थोडं ट्राय करूया काहीतरी. मी येऊन मग मामांना सांगितलं की मला असं असं इंडस्ट्रीमध्ये आवड आहे करायची. तर पण त्यावेळेस माझं वय होतं 16 वर्ष. आणि 18 वर्ष होईपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाहीत. किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला एक असोसिएशनची मेंबरशिप घ्यायला लागायची. आणि तुमचं वय 18 असायला पाहिजे. म्हणजे नॉर्मली 18 वर्षानंतरच तुम्ही काम करू शकतात असं होतं. मग मी 2 वर्ष पुन्हा ड्रॉप केलं आणि पुन्हा मी गावाला गेलो. गावाला मग ते राहून काय करणार असं. तर राहायचा पण इश्यू होता, कारण मामाचे पण घर लहान, तर मग आणि त्यांची पण फॅमिली मोठी. मी परत गेलो. मग हेच होतं की नाही, ते ठरवलं नंतर की आपल्याला दुसरा काही कामधंदा करू शकत नाही आपण, आणि शिक्षण पण तेवढं नाही. तर इथे जाऊन आपण, कारण इथे शिक्षणाची अशी अट काही नव्हती की तुम्ही एक आर्टिस्ट जेव्हा तुम्ही बनतात, आर्टिस्टसाठी शिक्षणाची अटच नाही. पण आणि तेवढंच मी असं म्हणेन की शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. कारण तो जो काळ होता तो त्यावेळेस चालला ते की चला ठीक आहे, शिक्षण नाही आहे तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकतात, कामधंदा. म्हणजे ह्याच्यात मी आलो. मग सुरुवात केली मी. मग त्यांनी मला एक कार्ड काढून दिलं, मेकअपचं कार्ड काढायला लागायचं तेव्हाचं असोसिएशनचं. एक कार्ड काढून दिलं आणि मला सांगितलं की हे कार्ड आहे. त्यांनी 1-2 ठिकाणी माझी अशी ओळख करून दिली की बा हा माझा भाचा आहे आणि याला बघा तुम्हाला. तर आता ते, आणि मेकअप एक क्षेत्र माझ्यासाठी अगदी नवीनच होतं की याच्याबद्दल कधी ऐकलेलं पण नाही, बघितलेलं पण नाही आहे. तर मग त्यांनी 1-2 जणांना असं मला भेटून दिलं की बाबा बघा याला काय. आणि मला म्हणजे ते आतून जरा भीतीसुद्धा वाटली की बाबा हे कसं करू शकू आपण, एखाद्याच्या फेसवरती आपल्याला हात लावायचा आणि नॉलेज, 0 नॉलेज, काहीच नाही. मग ते, आणि एक विचार असा पण होता की बाबा आता याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही आपण. म्हटलं चला ठीक आहे, ट्राय करूया आपण.
जेवढे दिवस आपल्याने होईल तेवढं आपण करूया. मग सुरुवातीला थोडंसं बघत गेलो. मग स्ट्रगल म्हणजे तो स्ट्रगल टाईमच होता की असं एकदम तुम्हाला कोणी काम देत नाही. आम्ही करत गेलो. कुठे 1 दिवस मिळाला, किती 2 दिवस मिळाले, 4 दिवस मिळाला. पहिला तर सुरुवात शिकता मग त्याच्यामध्ये आवड मला निर्माण होत गेली की असा मेकअप केला जातो की ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. हे फाउंडेशनला वेगवेगळे नाव असतात, नंबर असतात. आयलायनर कशाला बोलतात हे सुद्धा माहिती नव्हतं. मग ह्या गोष्टी शिकत ते मी शिकत गेलो आणि मग त्याच्यावरती आवड जशी निर्माण झाली. मग नंतर एक टाईम असा आला की फिमेल मेकअप आर्टिस्ट खूप कमी होते त्यावेळेस आणि मुलींना फिमेलचा मेकअप करण्यासाठी अलाव नव्हतं इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये. अच्छा. हां. आता त्याचं कारण पण असं होतं की पूर्वीचे जे लोक होते, आमचे असोसिएशनचे जे काही सभासद होते, तर त्यांनी असं ठरवलेलं की बाबा काम प्रत्येकाला मिळावं म्हणून त्यांनी हेअरस्टायलिस्ट म्हणून मुलींची निवड केली. ओके. हेअरस्टायलिंग फक्त मुली करतील कारण त्यांना तो तो जॉब असतो आणि मेकअप मात्र मुलंच करतील, मेल करतील. ओके. म्हणून त्यांनी ते दोघांना काम मिळावं या दृष्टीने तो विचार केला होता तेव्हाचा. पण आजच्या तारखेला ते हे नाही आहे. आता प्रत्येकालाच मुभा आहे, कोणी काही करू शकतो. आता मुलं पण हेअर करतायत, बरोबर. मुली मेकअप करतायत, असं झालं. मग त्यावेळेस असं होतं की जो फिमेल मेकअप करेल तो म्हणजे एकदम त्यांना रिस्पेक्ट पण तेवढीच होती आणि मागणी पण तेवढी होती. तर मग मी तो निवडला की मी फिमेल जास्त करून मी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. आणि जे कोणी माझ्यापेक्षा सिनियर मेकअप आर्टिस्ट होते, फिमेल मेकअप करायचे, त्यांचं मी जास्त काम बघायचो की ते कसं करतायत आणि ते कशा प्रकारे. आणि एखादा मुलगा गावावरून येतो आणि मुलींना जेव्हा आपण भीती एक असते ना की डायरेक्ट एखाद्या फिमेल आपण हात लावला किंवा काय लावला, तर ती एक भीती मला सुरुवातीला असायची की म्हणजे एकदा मला आठवतं की माझ्यापेक्षा सिनियर मेकअप आर्टिस्ट होते, त्यांनी एका मुलीचा मेकअप केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या हातावरती थोडंसं मेकअप कर. तर मी लिटरली त्यांना हातावरती मेकअप करताना मी घामाघूम झालेलो. एवढा मी घाबरलेलो. पण मग ती तशी भीती हळूहळू ती निघत गेली माझ्याकडनं आणि मी म्हणजे आतापर्यंतचा माझा प्रवास एकदम चांगलाच राहिला. ऑलमोस्ट मी सगळ्या मोठ्या ॲक्टर्सबरोबरच काम केलेलं आहे. नंतर मग असे हिंमत वाढत गेली आणि कामामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेलं. तर मग तशी कामं पण मला मिळत गेली. बरेचसे फोटोशूट केलेत. फोटोशूटमध्ये वेगवेगळे स्किन टोन मला बघायला मिळालेत. त्याच्यावरती काम करता माझा हात चांगला बसला. अच्छा. म्हणजे तुम्ही असं प्रॉपर शिक्षण मेकअपचं घेतलंच नाहीत, काम करता शिकत गेला. जी. कारण आमच्या वेळेस असं होतं मॅडम की असे अकॅडमीज वगैरे काहीच नव्हत्या. तर आम्ही एंट्री केली इंडस्ट्रीमध्ये आणि आमच्यापेक्षा जे सिनियर मेकअप आर्टिस्ट होते त्यांचं काम बघून आम्ही शिकलो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पण इम्प्रूव्हमेंट करत गेलो की बाबा याच्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो, ते करत आम्ही शिकलो. मग ह्या प्रवासात पंढरी जुकर सरांशी तुमची कधी गाठभेट झाली? हो. पंढरी जुकर एक म्हणजे आता ते दुनियेत नाही आहेत. तर त्यांच्याबरोबर माझी गाठ झाली. बरेच वर्ष स्ट्रगल केल्यानंतर मला असं वाटलं की नाही, आपल्याला दादांकडे गेलं पाहिजे आणि दादांकडनं आपल्याला शिकलं पाहिजे. पण म्हणजे आता तिथे जाण्यासाठी सुद्धा मग मी स्वतःहून ट्राय केला त्यांच्याबरोबर फोन करून. कारण त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. तर मी घरच्या फोनवरती फोन केला आणि त्यांना सांगितलं की दादा मला तुमच्याकडे काम करायचं, तुमच्याकडे शिकायचं आहे वगैरे. तर मग त्यांनी एक दिवस सांगितलं ठीक आहे, तू येऊन मला भेट. भेटलो. मग त्यांना सांगितलं की दादा असं आहे. मग त्यांनी सगळं बॅकग्राऊंड विचारलं. असं मग बरोबर ठीक आहे, मग तू चालू कर माझ्यावर. मग त्यांच्याकडे काम बघता मी शिकलो. म्हणजे फिमेल मेकअप तर ते खूप छान करायचे. कारण पूर्वीच्या जेवढ्या पण हिरोईन आहेत, नूतन मॅडमपासून जेवढ्या पण आहेत, त्या सगळ्यांचं त्यांनी केलेलं आहे, माधुरी मॅडमपर्यंत. आणि त्यांच्याकडे बघून शिकलो. मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्यांचे भाचे विद्याधर भट्टेजी, ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप मेकअप म्हणजे त्यांचं नाव होतं मोठं. तर मग मी त्यांना पण जॉईन केलं. आता असं करता मग माझं काम पण त्यांना आवडायला लागलं. की आता मग मी तिथे पण हे झालो की ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण मी थोडंसं काम करत गेलो. मग दोघांमध्ये असं व्हायचं की मी सकाळी यांनी बोलवलं तर संध्याकाळी यांचा फोन यायचा की अरे तू इकडे पोच. मग ते तसं होत गेलं. मग मी दोघांमध्ये थोडंसं माझी वाटणी झाल्यासारखं कधी इकडे तर कधी तिकडे असं.
मग पहिला मेकअप तुमचा कुठच्या सिनेतारकावर केला आणि म्हणजे तुमचा पहिला मेकअप असा कोणता झाला? स्टार्टिंग जर बघितलं ना तर आता दादांकडे खूप मी उशिरा आलो होतो ॲक्च्युली. खूप टायमानंतर मी दादांकडे चान्स मिळाला मला. अच्छा. त्याच्या आधी जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा कार्ड काढलं त्यावेळेस मी कामाच्या शोधात होतो. त्यावेळेस एक आमच्याच मामाच्या ओळखीचे म्हणजे मुनीर अहमद म्हणून मेकअप आर्टिस्ट होते. ते पण ह्या दुनियेत नाहीत आता. तर त्यांनी मला चान्स दिला. एक छोटासा एक आउटडोर होता, मुरुड जंजिराला एक शूटिंग होती. तर त्यांनी सांगितलं की चल तू क्या कर रहा है, चल मेरे साथ में. ओके. तो मग गेलो त्यांच्याबरोबर. गेलो तर आता त्यावेळेस असं होतं की मेकअप माहितीच नव्हतं, पण कसं होतं की बघून बघून काहीतरी एक फाउंडेशन मी उचललं आणि समोर रजा मुराद सर बसले होते. तर त्यांचं लक्ष नाही, जे मुनीर दादा जे होते आमचे त्यांचं लक्ष नव्हतं, पण मी उचललं फाउंडेशन आणि डायरेक्ट रजा मुराद सरांचा मेकअप करायला सुरुवात केली. तर ते मला माहितीच नाही मी काय करतो आणि ते पण एन्जॉय करतात. त्यांना वाटलं की नया लडका आहे, करणे दे. तर ते दादांनी असं असं बघितलं म्हणून तर अरे क्या कर रहा है. तर मुराद साहब बोलले की अरे दादा करने दो, बच्चा है उसको खेलने दो, ये मैदान पे नहीं खेलेगा तो का खेलेगा. तर मग तिथून एक माझी बोलतात ना की हिंमत भीती तिकडनं निघाली माझी की चला सर एवढे मोठे ॲक्टर आहेत आणि माझी चुकी म्हणजे मला माहिती आहे की मी चुकी करतोय, पण एक मला एक ओढ होती की किती लवकर मी शिकू. तर ते याने बोलतात एक बचपना बोलते की ते त्यावेळेस ती एक हरकत मी ते हरकतच बोलता येईल मला, पण त्यांनी ते सांभाळून घेतलं. मग त्यानंतर मग मात्र मी माझा प्रवास तो सुरू झाला आणि मग मी करत गेलो काम. अच्छा. पण आजकाल आपण जेव्हा बघतो तेव्हा असं आपण ऐकतो की प्रत्येक हिरोईनचं किंवा ह्यांचं प्रत्येकाचा स्वतःचा एक कोणीतरी मेकअपचा त्यांचा स्वतःचा आर्टिस्ट असतो. जी. त्या वेळेला कसं असायचं, म्हणजे कंपनी डिफाईन करायची की तुम्हाला प्रत्येक तारक म्हणजे ॲक्टर तुमच्याकडे सिलेक्शनसाठी यायचं? नाही, तसं कसं असतं ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये मी आलो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला कंपनीबरोबर काम करायला लागायचं. एका म्हणजे जसं मी आता म्हटलं की आमच्यापेक्षा जे सिनियर मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्या अंडर तुम्हाला काम करून करून हे करायला लागतं की डायरेक्ट कुठली हिरोईन तुम्हाला मेकअप करायला देणार नाही. बरोबर. मग आधी तुम्हाला छोटे कॅरेक्टर असतील की बाबा एखाद्या मुलीचा एक छोटासा रोल आहे की मला सांगितलं की अरे बघ तू कर तिचा मेकअप. मग तिचा करता 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 मग आपल्याला तो एक अनुभव वाढत जातो. मग त्यानंतर कुठली एखादी मोठी हिरोईन आली ती काय डायरेक्ट तुम्हाला म्हणजे असंच जर तुम्हाला काहीतरी काम येत असेल तरच तुम्हाला कोणीतरी हे करेल. मग तसंच असं मग तिथून मी करता करता एक करत गेलो आणि मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये पण थोडे नवीन मॉडेल्स असतात. मॉडेलवरती तर काय मॉडेलवरती पण मेकअप केला तर मग तिथून पण एक एक्सपिरियन्स वाढत गेला. देन मी कॅटलॉग शूट्स केलेत, पोर्टफोलिओज केलेत. पोर्टफोलिओजमध्ये सगळे फ्रेशर येतात जे स्ट्रगलर असतात ते. मग त्यांच्यावरती आणि बरं पोर्टफोलिओज करत असताना वेगळे स्किन टोन पण तुम्हाला मिळतं की पर्टिक्युलर एका स्किनवरती काम करायचं नाही. कारण तोच एक म्हणजे तो शिकण्याचा खूप चांगला हे आहे की तुम्ही पोर्टफोलिओ केला असेल तुम्ही कुठेही काही काम करू शकता. कारण तुम्ही प्रत्येक स्किन टोनवरती काम केलेलं आहे, प्रत्येक चेहऱ्यावरती काम केलेलं आहे. ब्रॉड चेहरा असतो त्याला कट कसा करायचा, नोज कुणाचा एखादं ब्रॉड असेल त्याला कसं करायचं ते सगळं मी तिथून शिकलो. आणि मग तसं करत करत मग मी हिरोईन्सचं पण मग काम करायला मिळालं. पंढरीदादांनी मला डायरेक्ट मनीषा कोइराला बरोबर काम करायला म्हणजे ती माझी असं म्हणाल तर ती माझी पहिली हिरोईन. वन ऑफ द म्हणजे मोठी हिरोईनपैकी ती पहिली हिरोईन. कोणत्या मूवी? बॉम्बे फिल्ममध्ये. अच्छा. हो. मग ते सुरुवातीची त्यांची जी फिल्म होते बॉम्बे होतं, क्रिमिनल होतं, अकेले हम अकेले तुम, असे 2-3 फिल्म मी त्यांच्याबरोबर केलेत. पण असं त्यांच्याबरोबर मला आणि त्यांना खूप जास्त करायची अशी गरज नव्हती कारण शी वॉज ऑलरेडी ब्युटिफुल. तर त्या सुंदरच होत्या. मग त्यांच्यावरती पण हिंमत वाढत गेली की एखाद्या मोठ्या हिरोईनचं आपण ज्यावेळेस काम करतोय त्यानंतर मी राणी मुखर्जीबरोबर काम केलं. त्यांची वेगळी स्किन टोन होती. बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी, दिया मिर्झा, सुष्मिता, तुमची प्रियंका चोप्रा. अच्छा. अशा बऱ्याचशा मग एक मी त्यांच्याबरोबर पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून मी राणी मुखर्जीबरोबर मी जवळजवळ 5 वर्ष काम केलं. अच्छा. पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून. ओके. मग प्रियंका चोप्रा त्यांच्याबरोबर 3 वर्ष मी काम केलं. असे
येत गेले कामावर. तर आम्ही एक सामान्य माणसं म्हणून जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा आम्हाला प्रत्येकच हिरोईन खूप सुंदर वाटते, पण तिला सुंदर बनवण्यामागे आता तुम्ही इतक्या सगळ्या हिरोईनबरोबर काम केलं, तर काय फरक जाणवतो त्यांच्या स्किनमध्ये किंवा त्यांच्या फेस कटमध्ये, आणि मग तुम्हाला काय काय चेंजेस करावे लागतात? हिरोईन म्हटली स्क्रीनवरती यायचं तर सुंदरच असतं. बरोबर. तिचे फीचर्स चांगले असेल तरच एखादा डायरेक्टर तिला हिरोईन म्हणून घेणार. फक्त मेकअप आर्टिस्टचं काम असतं की जी ब्युटी आहे तिला एन्हान्स करायची. आणि मेकअपमध्ये असं आहे की स्किन टोन, सगळ्यात आधी स्किन टोन तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्हाला स्किन टोन पकडता आला पाहिजे. की एखादा डस्की स्किन असेल किंवा एखादी अगदी फेअर स्किन असेल किंवा एखाद्याचे अंडर आईज जास्त हे असतात, तर तो तुम्हाला व्यवस्थित म्हणजे जाणता आला पाहिजे की बाबा ह्या स्किनवरती हा मेकअप जाईल. मग ते मिक्सिंग आलं, तर मिक्सिंग तुम्हाला परफेक्ट मिक्सिंग केलं तरच तुम्हाला तो स्किन टोन मिळू शकेल. ओके. आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत की ते फक्त इट इज नॉट ओन्ली मेकअप, तर त्याच्यामध्ये आला तुमचं हेअरस्टायलिंग. बरोबर. एखाद्या हिरोईनला जर कम्प्लीट तुम्हाला रेडी करायचं असेल तर स्टार्ट फ्रॉम आउटफिट चांगला असेल, आउटफिटवरती हेअरस्टायलिंग पण चांगली असायला पाहिजे, देन मेकअप आला तर ते मतलब कम्प्लीट ती हिरोईन सुंदर दिसते. तर पण एखाद्या मूवीमध्ये, आता मूवीचं शूटिंग बराच काळ चालत असतं, काही वर्ष म्हणा किंवा काही महिने तरी आजकाल चालू असतं. ह्या प्रत्येक एवढ्या पिरियडसाठी तिचा एकच लूक कन्सिस्टंटली ठेवावा लागतो. मग ह्याच्यासाठी काही वेगळं टेक्निक किंवा हे कसं मेंटेन केलं जातं? ॲक्च्युली आताचं जर म्हणाल ना तर आता वन शेड्यूल मूवी बनत आहेत. ओके, 1 महिना 2 महिन्यामध्ये फिल्म कम्प्लीट होतात. आता तेवढा पिरियड नसतो. पूर्वी असायचं असं की पूर्वी एका फिल्मला 2-2, 3-3 वर्ष लागायची. मग ते, आणि बरं त्यावेळेस डिजिटल हा प्रकार नव्हता. आणि मग म्हणून काय करायचे की आता समजा एखादा सीन आज केला, आता ह्याचा पार्ट आपल्याला 3 महिन्यांनी शूट करायचा आहे, तर त्यावेळेस त्याला मॅचिंग करण्यासाठी जे स्टील फोटोग्राफर कंटिन्यू काम करायचे, आता पण करतात, मग ते स्टील्स काढून ठेवायचे. मग तो अल्बम बनायचा. अच्छा. मग त्याच्यावरती प्रत्येक सीनप्रमाणे त्याच्यावरती सीन नंबर लिहिला जायचा की ह्या सीनला हा आउटफिट, हा मेकअप आणि हे सगळं, हा लूक त्या हिरोईनचा आहे. तर मग 3 महिन्यानंतर जरी तो लूक आम्हाला काढून दिला, मग त्याला मॅच करायचं आपलं काम असतं. तसं करायला लागायचं आम्हाला. पण आता एकच हिरोईन किंवा एकच आर्टिस्ट वेगवेगळ्या पिक्चरमध्ये एका वेळेला कामं करत असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांचा लूक वेगळा असतो, सगळ्या गोष्टी असतात. यामध्ये मग तुम्ही त्यांना काही सजेस्ट करता की स्किनची काळजी कशी घ्यायची? बघा, मेकअप जर तुम्ही चांगला प्रोडक्ट लावला, आजकाल चांगले चांगले प्रोडक्ट येतात, प्रोडक्ट चांगला लावला तर तुम्हाला स्किनला काय इजा होत नाही होत. नाही. कारण आता जे प्रोडक्ट जे बनवत आहेत त्यांची पण एक जिम्मेदारी म्हणते की म्हणजे एखाद्या फेसवरती तुम्हाला स्किनवरती जर रिॲक्ट झाला तो प्रोडक्ट, तर मग त्याचा काय अर्थ नाही. म्हणून ते बनवताना पण तेवढीच काळजी घेतात. आणि मग आहेत आता बरेचसे क्रीम आलेले आहेत की बिफोर मेकअप व्हॉट यू हॅव टू पुट. तर हे पूर्वी असं काही नव्हतं, पण आता भरपूर प्रोडक्ट आलेले आहेत त्याच्यासाठी. मग तेवढ्यात ते आता म्हणजे बोलतात ना, आता एवढी बरीच सगळे फॉरवर्ड आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्या स्किनसाठी काय वापरायचं आपल्याला. मग ते स्वतःची काळजी स्वतः पण घेतात. आम्ही पण त्यांना सजेस्ट करतो की बाबा नाही, हे तुम्ही वापरलं तर ते जास्त चांगलं आहे तुमच्या स्किनसाठी. मग आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्याकडे जे आता कोणती प्रॉडक्ट्स वापरावे, कारण आता ह्यांना वापरावीत, कारण आपल्याला ॲडव्हर्टायझिंग एवढं सांगत असतं वेगवेगळ्या गोष्टी, तर एखाद्या सामान्य स्त्रीला किंवा कॉमन, कारण काय असतं की घरात आजकाल छोटा मोठा इव्हेंट असला तरी त्या इव्हेंटसाठी ती व्यक्ती त्या दिवसाची हिरोईनच असते. बरोबर. तर तिला पण एक छान मेकअप करायचा असतो, तर तुम्ही काय टिप्स द्याल? एखाद्याला जर स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, तुम्हाला चांगलं दिसायचं असेल, नेहमी तुम्हाला टवटवीत राहायचं असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल मॅक्झिमम पाण्याचं तुम्ही सेवन जास्त केलं पाहिजे. टायमावरती झोप तुम्ही घेतली पाहिजे. टाईम टू टाईम तुम्ही झोपलं पाहिजे. ज्युसेस जर तुम्हाला घेता आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण पाणी मात्र अवॉइड करू नका. आणि एखाद्याला मेकअपचं जसं तुम्ही विचारलं की मेकअप काय करायला पाहिजे, तर आपण काय एखाद्या पर्टिक्युलर कुठल्या ब्रँडबद्दल आपण नाही बोलू शकत. पण येस, आजच्या टायमाला जर तुम्ही विचार केला तर मिनिमम लिक्विड जे तुम्हाला तुमच्या फाउंडेशनला म्हणजे स्किन टोनला जे मॅच होतं ते एखादं फाउंडेशन विकत घ्या आणि त्याच्याने तुम्ही थोडंसं 2-4
डॉट तुम्ही चेहऱ्यावरती ठेवलेत आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं तर तुमचा मेकअप होतो. पण ते PHF वगैरे बघणं जरुरीचं असतं. काही गरज नाही. आता काय झालं आहे माहिती आहे का, आता आम्ही सेमिनार पण करतो, मेकअप दाखवतो. पण आता गंमत अशी आहे की प्रत्येक सेमिनारमध्ये गेल्यानंतर आता समजा एखाद्या प्रोडक्टने मला जर पैसे दिले असतील की सर आमच्या प्रोडक्टबद्दलच तुम्ही बोला, तर मला त्या प्रोडक्टबद्दलच बोलायला लागेल, कारण बिकॉज आय एम गेटिंग मनी फ्रॉम. आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की ज्या मेकअप आर्टिस्ट आमच्याकडे मेकअप शिकायला येतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर त्यांचा पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे की त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की एखाद्या सरांनी हे सांगितलं, दुसऱ्या सरांनी हे सांगितलं. पण ॲक्च्युली जर बघायला गेलं ना तर असं काही नाही आहे की ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. नाही, तुम्हाला फक्त मेकअप करता आला पाहिजे. ओके. फाउंडेशन तुम्ही कुठलंही वापरा, सगळे फाउंडेशन सारखेच असतात. असं त्याच्यामध्ये काय वेगळं काहीतरी काही नसतं. अच्छा. आता आम्ही पूर्वी असं होतं की आम्हाला हे सगळं आता जसं मी म्हटलं की सिन्स आय एम नॉट एज्युकेटेड, एवढं काय माझं एज्युकेशन नाही, तर मी फक्त फाउंडेशन बघूनच शिकलो, प्रोडक्ट बघून शिकलो, तरीसुद्धा मी चांगला मेकअप केला आहे. आज पण मी करतोय. पण असं नेसेसरी नाही आहे की त्या प्रोडक्टवरती हे लिहिलं असेल तर तो चांगलाच असेल असं काही नाही. अच्छा. बरोबर ना, की एखादी मोठी कंपनी येते, एखाद्याचं नाव होतं मोठं, किंवा ह्या अमुक कंपनीचं प्रोडक्ट खूप छान आहे, पण आता मला जर विचारलं तर मी आता इथे नाव घेऊ शकत नाही. मग मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मी त्यांचं प्रोडक्ट यूज केलेलं आहे, पण मला माहिती आहे की नॉट नेसेसरी की ते नाव चांगलं आहे म्हणून ते चांगलंच असेल असं काही नाही. ओके. मिनिमम तुम्ही स्वस्तातल्या स्वस्त जो ब्रँड आहे त्याच्यावर पण चांगला मेकअप होतो. फक्त तुम्हाला करायची आयडिया पाहिजे. एक्झॅक्टली तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची आणि कधी काय वापरायचं तेवढं तुम्हाला नॉलेज आलं ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप असे मोठे महागडे प्रोडक्ट घ्यायची गरज नाही. तर समजा मेकअप करायचा असेल तर स्टार्ट कुठून करतात? म्हणजे मॉइश्चरायझर वापरतात, सनस्क्रीन वापरतात, फाउंडेशन, त्याच्यामध्ये एका स्किनवरतीच आपण आधी बऱ्याच गोष्टींचे लेप लावतो, तर ते लावण्याची काय क्रमवारी काय आहे त्याची? बघा, जर उन्हामध्ये तुम्हाला जायचं असेल तर सनस्क्रीन तुम्हाला वापरलाच पाहिजे आणि थंडीच्या दिवसामध्ये मॉइश्चरायझर तुम्हाला वापरला पाहिजे. आता त्याच्याबरोबर एवढे सगळे प्रोडक्ट आलेले आहेत की बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की सनस्क्रीन पण लावायचं आहे, मॉइश्चरायझर पण लावायचं आहे, देन प्रायमर पण लावायचं आहे आणि अजून काय प्रोडक्ट असतील ते पण लावायचे आहेत. आता बऱ्याचशा लोकांना हे कळत नाही की प्रायमर कधी लावला पाहिजे आणि मॉइश्चरायझर कधी लावला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते काय आता आमच्या म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मी बघतो की CTM बोलतात त्याला. बरोबर आहे. CTM म्हणजे आता प्रत्येक तुम्ही सेमिनारमध्ये किंवा कुठल्या मेकअपच्या क्लासमध्ये जाल ना, तर ते CTM हा एक फेमस एक वर्ड झाला आहे. C म्हणजे क्लिन्झिंग, T म्हणजे टोनर, M म्हणजे मॉइश्चरायझर. अच्छा. हे 3 पहिले म्हणजे हे असायचे. आता त्याच्यामध्ये अजून ॲड झाले. CTM नंतर पुन्हा प्रायमर पण आला आहे. तर तुम्ही प्रायमर पण लावा. बेसिकली असं काही नाही आहे. जर समजा एक्स्ट्रीम जिथे थंड असेल त्या ठिकाणी तुम्हाला मॉइश्चरायझर लावला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी गरमीचं असेल, जिथे मेकअप टिकावा चांगला आणि स्मूथनेस चांगली यायची असेल, तर तिथे तुम्ही प्रायमर वापरा. कुठल्याही कंपनीचा प्रायमर वापरला तरी चालतो. पण याच्यासाठी असं नाही की तुम्हाला मॉइश्चरायझर लावा त्यानंतर मग प्रायमर लावा, असं काही करायची गरज नसते. अच्छा. आणि एखादी हिरोईन समोर येऊन बसते, तिने जरी चेहरा तिचा क्लीन जरी असला तरी मग ते जे शिकवलं गेलं आहे ना CTM करायचं, तर ते बिचारे पुन्हा तिथूनच सुरुवात करतात. ओके. तर एवढं सगळी करायची गरज नसते. जे तुम्हाला गरजेचं असेल तेवढंच करायचं. तर शूट करत असताना वेगवेगळ्या वातावरणामध्ये शूटिंग करावं लागतं. कधी सगळीच शूटिंग काही इंडोअर नसतात, आउटडोअर शूटिंग पण खूप होतात. आणि मग या वेळेला मेकअप म्हणजे करताना काय काळजी घ्यायला, म्हणजे आता कधी काश्मीरमध्ये असेल तर कधी मुंबईमध्ये असेल, तर वातावरणामध्ये फरक पडतो आणि ह्यांच्या स्किनसाठी मग तुम्ही कशी काळजी घेता? ह्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्हीचा मेकअप तुम्ही करता होतो. की? दोघींचा मेकअप होतो. दोघांचाही कारण असतो. मेल्सला मेकअप लागतोच, पण तेवढा नाही. जेवढं कम्पेअर टू फिमेल तेवढा मेलला मेकअप लागत नाही. म्हणूनच आता जर मला जर विचारलं तर मी का मेलचा मेकअप मी अवॉइड केला तेव्हापासून, कारण मला ते मेलचा मेकअप हार्डली 5 मिनिटाचा असतो. आणि माझं त्यावेळेस जी सुरुवात होती शिकायची, त्यावेळेस मला असं वाटायचं अरे 5 मिनिट मी क्या सीखेंगे मेकअप हम.
बट म्हणून मी तो हा फिमेल मेकअप एवढ्यासाठी चूज केला की त्याला 40 मिनिट्स कसेही लागतात एखाद्या फिमेलला कम्प्लीट रेडी करायला. तर म्हणून मी ते केलं आणि त्याच्यामध्ये माझा हात बसत गेला. आता जर तुम्ही विचारलं की काश्मीरमध्ये मेकअप असेल, थंड्या जागेवरती असेल तर कशी काळजी घ्यायची, तर तिथे जसं मी तुम्हाला म्हटलं की मॉइश्चरायझर तुम्हाला लावायचं आहे, स्किनला जेवढं तुम्हाला प्रोटेक्ट करता येईल. आता थंड्या जागेवरती आपण ज्यावेळेस मेकअप करतो किंवा शूटिंग करतो त्यावेळेस 2 गोष्टी असतात. तुमची एक तर स्किन ड्राय होते, परत थंड्या ठिकाणी असं पण आहे की दुपारच्या वेळेस सन एकदम येतो ना, तो एकदम हिटिंग असतो. त्या ठिकाणी सुद्धा जरी थंडी असली मग तो जो सन असतो तो एकदम हिटिंग असतो. मग त्यावेळेस तुम्हाला सनस्क्रीन पण लावायचं आहे, म्हणजे स्किन प्रोटेक्टर पण तुम्हाला लावायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही गरमीमध्ये शूट करताय, गरमीमध्ये शूट करत असताना तुम्हाला मॉइश्चरायझर अवॉइड करायचं आहे. हां, त्यानंतर तुम्हाला टोनर जर असेल टोनर लावा. त्याच्यावरती मेकअपवरती आता नवीन ट्रेंड आला की फिक्सर पण येतात, मेकअप फिक्सर येतात. अच्छा, हां. तर त्याच्यावरती फिक्सर जर तुम्ही लावला तर मेकअप तुमचा टिकून राहतो. पण अगेन तुम्हाला आता मेकअप प्रोडक्टमध्ये पण 2 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. एक लिक्विड बेस आहे. लिक्विड बेस जर तो मेकअप आजकालचे जे कॅमेरे आलेत, HD कॅमेरे जास्त यूज होतात, त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम लेअर मेकअप लागतो. अच्छा. तर इट शुड नॉट मेकअप हवा आहे, पण ते फक्त तुमचे जे कॉम्प्लिकेटेड जे आहे तुमच्या स्किनवरती काय असेल तर तेवढं फक्त कवर करायचं आहे तुम्हाला. बाकी मिनिमम मेकअप तुम्ही ठेवला ना तो जास्त चांगला दिसतो त्या डिजिटलमध्ये. पण पूर्वी आपण जेव्हा रीलवरती शूट करायचो त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडासा हेवी मेकअप लागायचा. ओके. आणि आजच्या तारखेला सुद्धा जर मला विचारलं तर तुम्ही जर समजा राजस्थानसारख्या ठिकाणी शूट करायला गेलात गरमीमध्ये, तर तिथे हा लिक्विड मेकअप मात्र टिकत नाही. अच्छा. मग तिथे मात्र मग तुम्हाला पुन्हा ते थोडंसं हेवी बेस पॅनस्टिक म्हणतात त्याला, तो तुम्हाला वापरायला लागतो. ओके. असं म्हणतात की आता हे शूटिंग करत असताना जे लाईट्स वगैरे यूज केले जातात त्याच्या रेजचा स्किनवरती खूप परिणाम होतो किंवा त्रास होतो ह्या लोकांना इव्हेंच्युअली, की ज्या वेळेला खूप काळ हे कामं करत असतात. तर ह्या सगळ्याचा परिणाम जो स्किनवरती होतो त्याच्यासाठी मग तुम्हाला मेकअपचे लेयर्स वाढवावे लागतात का, काय करायला? लाईटचा काहीही तुमच्या स्किनवरती होत नाही. आता जसे हे लाईट लागले आपल्यासमोर आहेत, सगळे सॉफ्टर लाईट असतात. ओके. एकदा डायरेक्ट जे पूर्वी जे मल्टी वगैरे असे काहीतरी मल्टीच न म्हणायचे त्याला, ते डायरेक्ट अशी लावली तर तो अगदी ती गरम असते. डायरेक्ट जर एखादा लाईट तुमच्या चेहऱ्यावरती आला तर तो तुमचा चेहरा बर्न करू शकतो. पण आता जास्त करून जे सिनेमॅटोग्राफर असतात किंवा काय असतात ते लाईट तुम्हाला लांबूनच देतात. सॉफ्टर लाईट आजकाल जेवढे पण शूट होतात ना सगळे सॉफ्ट लाईटमध्ये होतात. आणि लाईट्स असं काही काय त्याच्याने हे होत नाही. ही इंडस्ट्रीमध्ये आता खूप सारे चेंजेस झालेत असं आता चेंजेस झालेत. आता भरपूर काही असं म्हणजे भीतीसारखं काही नाही. फक्त जसं मी सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला तुमची काळजी घ्यायची, की स्किनवरती तुम्हाला काय जातं आणि काय तुम्हाला स्वतःसाठी काय आहार काय घ्यायचं आहे. जसं मी आधी म्हटलं की पाण्याचा इंटेक तुम्हाला जास्त ठेवायचा आहे, ज्युसेस जे तुम्हाला सूट होतील ते तुम्हाला प्यायचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला स्किनचा हे जाणवणार. आणि हा मेकअप रिमूव्ह करताना काढताना काय काळजी घेतली? रिमूव्हसाठी सुद्धा वेगळे प्रोडक्ट आहेत, क्लेन्झर आहेत. हां, जर नॅचरल तुम्ही जर म्हटलं तर सगळ्यात उत्तम रिमूव्हर काय तर कोकोनट ऑइल. अच्छा. बरोबर आहे. कोकोनट ऑइल किंवा मग आता बेबी ऑइल आपण यूज करतो लहान मुलांसाठी, त्याच्याने मेकअप एकदम इझी आणि चांगला निघतो. ओके. पण आता नवीन प्रोडक्ट आलेत जे जास्त महाग ते चांगलं असं लोकांना वाटतं. ते ज्याच्या खिशाला जसं परवडेल तो विकत घेऊ शकतो आणि वापरू शकतो. ओके. म्हणजे बेसलाईन ही आहे की कोकोनट ऑइल हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे आणि ते सगळ्यात सेफ आहे. आणि सगळ्यात सेफ आहे. तुमच्या चेहऱ्यासाठी पण चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये केमिकल पण खूप कमी असतात आणि ते सगळ्यात उत्तम मेकअप करण्यासाठी माझ्या दृष्टीने तरी. मूव्हीमध्ये म्हणजे सिनेमामध्ये काही प्रत्येक वेळेलाच आपल्याला त्या व्यक्तीला सुंदरच बनवायचं असतं असं नाही. रोल वाईज कधी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेकअप असतात. तर तुम्हाला असा खूपसा कधी चॅलेंजिंग मेकअप वाटला का, की किंवा असा वेगळा मेकअप तुम्ही कधी केलात आणि त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागली तुम्हाला? बघा एक फिल्म आली होती वाच्यो राशी.
त्याच्यामध्ये प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राचे जवळजवळ 12 रोल होते त्याच्यामध्ये. मला प्रत्येक राशीची मुलगी त्यांनी त्याच्यामध्ये प्ले केली होती. आणि त्याचे डायरेक्टर होते आशुतोष गोवारीकर. तर ज्यावेळेस ती फिल्मचं लुक टेस्ट चालू झालं त्यावेळेस आमच्याबरोबर मिटिंग झाली. आम्हाला बोलवलं. आशुतोष सरांनी मला सांगितलं की राजेश असं असं हे कॅरेक्टर आपल्याला करायचे आहेत. पण ते म्हणजे डायरेक्टर म्हणून ते एवढे चांगले आहेत आणि एवढ्या डीपमध्ये ते विचार करतात ना की बाबा एखाद्या स्किनवरती म्हणा किंवा एखाद्या कॅरेक्टरला कशाप्रमाणे आपल्याला हे करायचं तर त्याचा अभ्यास ते स्वतः आधी करतात. अच्छा. हो. मग त्यांनी मला सांगितलं की राजेश आपल्याला असं असं करायचं आहे. ही एक म्हणजे धनुराशीची मुलगी आहे तर ती कशी दिसली पाहिजे. हो. तर त्यांनी ते ऑलरेडी वर्कआउट केलेलं. तर त्यांनी मला सांगितलं की असा असा लुक आपल्याला त्यांना द्यायचा आहे. अच्छा. तर मग त्याप्रमाणे ते 12 राशीच्या मुली आम्ही आधी त्याचं लुक टेस्ट केलं. प्रत्येक राशीची मुलगी आउटफिट, मेकअप, हेअरस्टायलिंग त्याच्यासहित ती कशी दिसेल. तर त्याच्यासाठी त्यांनी स्पेशली जवळजवळ 8 ते 10 दिवस फक्त ते शूट केलं त्यांनी. ओके. आणि ते प्रत्येक मुलीचं कॅरेक्टर कसं दिसेल मग त्याच्यावरती आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळं ते नोट करून ठेवा. तर मग मी प्रत्येक राशीची मुलगी जी होती जे आम्ही कॅरेक्टर केलं आहे प्रियंकाचं तिचा फोटो, तिचा मेकअप, तिला लायनर किती लावलं आहे आणि लिपस्टिक कोणती लावली आहे, किती मेकअप केला आहे, कुठलं शेड आपण तिला वापरलं आहे, हे सगळं मी एक प्रत्येक पेजवरती मी त्या राशीच्या मुलीप्रमाणे ते नोट करून ठेवलं. आणि मग शूटिंगच्या वेळेस त्यांनी सांगितलं फक्त की बा आज हम लोग ये राशी की लडकी कर रहे. अच्छा. बस मग त्यांनी ते सांगितल्यानंतर मग विचारायची गरज नाही. मग तिला कंप्लीट तशीच्या तशी रेडी करून आशुतोष सरांच्या समोर उभी करायची. मी तुम्हाला अरे वा जैसा चाहिए वैसा मुझे मिला. ओके. असं त्यांनी आमचं काम एकदम इझी करून दिलेलं त्या फिल्ममध्ये. तर ते कसं असतं फिल्म मेकिंग इज लाईक अ टीम वर्क आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा जर बॉस डायरेक्टर जर तेवढा हुशार आणि तेवढा हे असेल ना तर तुम्हाला पुढे जास्त त्रास घ्यायची गरज नसते. म्हणजे दिग्दर्शकाची ही एक बाजू किंवा हाही विचार हो त्यांना करावा. कारण फिल्म बनवत असताना पूर्ण फिल्मचा कॅनव्हास त्यांच्या समोर आहे. त्यांचे प्रत्येक कॅरेक्टर त्यांना माहिती आहेत की तो कॅरेक्टर कसा दिसला पाहिजे. तो दिग्दर्शक जो असतो त्याच्या डोक्यात फिल्म असते की फिल्म कशी असेल, त्याचे कलर्स कसे असतील, कॅरेक्टर कसे असतील ह्या त्यांना जास्त माहिती असते. मग त्याच्यानंतर मग ते आता आजकाल ग्राफिक डिझायनर्स पण आले. मग ते एखादा कॅरेक्टर जर आपल्याला हे करायचं असेल तर तुम्हाला तो कॅरेक्टर याच्यावरती त्यांना करून द्यायला लागतो की बाबा हा कॅरेक्टर असा दिसेल. ते आपल्याला सांगतात की हा कॅरेक्टर आहे आणि असा असा दिसला पाहिजे. मग त्याचं स्केच वगैरे करून आपण त्यांना देतो. अच्छा. हो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या मूवीज असतात. मायथॉलॉजिकल मूवीज असतात, काही हॉरर मूवीज असतात आणि मग ह्या वेळेला तुम्हाला फ्री हँड मिळाला तर जास्त चांगलं वाटतं की दिग्दर्शकाच्या अंडरच त्यांच्याच नजरेतून मेकअप करणं जास्त सोपं पडतं, सोयीचं जातं? फ्री हँड म्हणजे कसं आहे की कॅरेक्टर त्यांनी चूज केलेलं आहे. त्यांना कसं कॅरेक्टर आहे ते त्यांच्या मर्जीनुसारच आपल्याला जायला लागेल. फक्त आपल्याला काय की आपल्याला त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल ते आपल्याला करता आलं पाहिजे. अच्छा. ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा कठीण प्रसंग लक्षात राहण्यासारखा आणि म्हणावं तर प्राऊड पण एक दुःखद प्रसंग पण की श्रीदेवीचा एक शेवटचा मेकअप तुम्हाला करावा लागला. तर ते एक खूप कठीण असं काम होतं नाही का? की तो अनुभव किंवा त्यावेळेचे तुमचे इमोशन्स कसे होते? म्हणजे ते एकदम शॉकिंग होतं माझ्यासाठी. कारण कसं असतं की आता श्रीदेवी फर्स्ट ऑफ ऑल श्रीदेवी त्यांना मी फक्त ॲक्टिंग करतानाच बघितलेलं. म्हणजे मी इंडस्ट्री यायच्या आधी एकदा मी शूटिंग बघायला आलेलो त्यावेळेस त्या नगीनाचं शूट करत होते. त्यावेळेस मी त्यांना म्हणजे एक हिरोईन आणि एक ॲक्ट्रेस म्हणून बघितलेलं. आणि नंतर मग असं झालं की त्यांचा मेकअप करायला मला मिळालं. ज्यावेळेस मी मेकअप आर्टिस्ट झालो प्रॉपर मी मेकअप करायला लागलो त्यावेळेस मला म्हणजे विचारणं आलं की बाबा तुम्ही कराल का? तर मी त्यावेळेस मी त्यांचा मेकअप केला. आणि वेन शी वॉज लाईव्ह त्यावेळेस मी त्यांचा मेकअप केला आहे. आणि त्यांना मेकअप चांगला यायचा, स्वतःचा मेकअप ते छान करायचे. ओके.
पण काही टायमानंतर थोडंसं त्यांना थोडं हे झालं तर मग मी करायला लागलो मेकअप त्यांचा. तर त्यांना आवडायचा मेकअप माझा. पण असं कधीच वाटलं नव्हतं की त्यांचं म्हणजे डेड बॉडीचा पण मला मेकअप करायला लागेल. एक दिवस मी घरी म्हणजे मला कळलं की बाबा मॅडमचं असं असं झालं, दुबईला त्यांचं हे झालं. तर मी तर एकदम शॉकिंग होतो. 2-3 आता 4 दिवस बॉडी आलीच नाही मुंबईमध्ये. तर मला म्हणजे एक बॉडी यायच्या आदल्या दिवशी मला फोन आला की राजेश सर तुम्ही उद्या फ्री आहात का? तर मी म्हटलं हो फ्री आहे. का झालं? बोलतो मॅडमचा मेकअप करायचा. तर मला समोरून कोण बोलतं हेच कळत नाही. तर मी लिटरली त्या माणसावरती भडकलो. मला काय वाटतं की कोणतरी माझा मजाक म्हणजे मस्ती करतं की काय. मी त्याच्यावरती भडकलो. त्याला म्हटलं यार आपको कुछ मतलब क्या मस्ती है यार. तो बोलते नहीं सर आप थोड़ा सा रिलैक्स हो जाओ, ऐसा ऐसा डिसाइड हुआ है. बोनी जी और मनीष मल्होत्रा वगैरह या लोगों ने ऐसा डिसाइड किया कि मैडम को प्रॉपर सुहागन बन के भेजना है. तो उसके लिए आपको आप आ सकेंगे, कर सकेंगे. तर मी म्हटलं मैं सोच के बताता हूँ. तर मी घरी गेलो. घरी गेलो थोडंसं म्हणजे बराच वेळ मी बसून राहिलो. तर माझी बायको बोलली की आता तिला माहिती होतं की असं असं मॅडमचं झालं आहे. आता कारण 3 दिवस होऊन गेले होते. बरोबर. मी त्यावेळेस जाऊन बसलो बराच वेळ मी म्हणजे बोलू शकत नव्हतं. मी काय बोलू असं. तर ते बोलले काय झालं? तिला माहिती होतं की असं असं. बोलतो ठीक आहे. बोलतो आता झालं आपण काय करणार? तर तिला म्हटलं नाही यार असं असं मला विचारलं आहे. तर मग ती बोलली की ठीक आहे. आता बोलतो तुम्ही करू शकाल. म्हटलं आता विचारलं आहे समोरून तर मी म्हटलं आणि माझ्यासाठी पण तो एक एक्सपिरियन्स बोलतो ना वेगळाच होता. तर मी म्हटलं ठीक आहे मी करीन हिम्मत करून मी गेलो तिथे आणि मग सकाळी त्यांनी आदल्या दिवशी गेलो पण त्या दिवशी पोस्टपोन केलं त्यांनी की दुसऱ्या दिवशी मॅडमला हे करायचं म्हणून. मग सकाळी पुन्हा गेलो मी. सकाळी गेलो मग काय 10 मिनटाचा मेकअप होता. तो 10 मिनटामध्ये जे करता आलं ते मेकअप केला मी त्यांचा आणि बिंदी मात्र मी घरून घेऊन गेलो. मग त्यांनी मला सांगितलं होतं याला सुहागन म्हणून पाठवायचं म्हणून मी स्वतःच मस्त एक बिंदी काढून घेऊन गेलो घरून आणि तीच बिंदी लावली त्यांना आणि त्या एवढ्या म्हणजे असं वाटत होतं की ते आता उठून बसतील. म्हणजे एवढं ते बोलतात ना आणि मला त्यावेळेस म्हणजे अश्रू माझे एकदम अनावर झाले. मी एका हाताने अश्रू पुसतो, एका हाताने मेकअप करतो. इट्स मांड. म्हणजे ॲक्च्युली खरंच ते एकदम शॉकिंग होतं. सगळ्यांसाठीच होतं आणि माझ्यासाठी तर कसं आमचा हिरोईनचा आणि आमचा संबंध अगदी म्हणजे जवळचा असतो आणि मग बस मग तो 10 मिनटाचा तो मेकअप केला मी तिथून मग मी निघालो. म्हणजे तो माझ्यासाठी एक मोठा चॅलेंजिंग तर नाही म्हणता येणार पण इट वॉज व्हेरी सॅड. तो प्रसंग एकदम हे होता. कायम लक्षात राहण्यासारखं. हो. श्रीदेवींचा एक्सपिरियन्स कसा होता त्या ज्या वेळेला तुम्ही त्यांचं आधी काम केलं त्यांच्याबरोबर त्यावेळेचं? त्यांच्याबरोबर काम करणं अगदी सोपं होतं ॲक्च्युली. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला माहिती होतं की मेकअप किती लागला पाहिजे आणि काय पाहिजे. तर म्हणून त्यांच्याबरोबर काम करणं एवढं अवघड नव्हतं. फक्त एकच होतं की आता माझ्यासाठी म्हणजे कसं आहे की मी त्यांना बघून मेकअप शिकलो आहे. म्हणून त्या श्रीदेवी म्हणजे त्यांचा एक हे होता, एक ऑरा असतो ना की श्रीदेवी. मग तो एक असायचा की मग म्हणून जरी ते नसेल की बाबा मैं श्रीदेवी पण आम्हाला वाटतं की नाही यार मॅडम के साथ में काम करने का तो अपने को थोड़ा सा हे करना पडेगा. ते एक असायचं. अदरवाईज त्या खूप पोलाईट आणि खूप छान होत्या अशा सगळ्यांशी. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे या तारकांबरोबर काम करताना एक एक्सपिरियन्स म्हणजे ॲज अ पर्सन म्हणून ह्या कशा आर्टिस्टशी त्यांचं संबंध असतात किंवा वागणं कसं असतं? जर ॲक्ट्रेस किंवा ॲक्टरच्याबद्दल त्यांची लाईफ अशी हे असते ना की सुरुवातीला जसं आता मी बरेचसे मोठे ॲक्टर्सबरोबर काम केलेले. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की बाबा ते आपल्यापैकीच असतात सुरुवातीला. पण नंतर जशी त्यांना फेम मिळते आणि जशी पब्लिक त्यांच्याबरोबर जमा होते मग त्यांना पण थोडेसे वेगळे हे येतं नॅचरली. मग ते मेंटेन करण्यासाठी मग ते बऱ्याचदा असं होतं की आपल्यापासून पण लांब जायला म्हणजे तयार नाही होत ते जातात ऑटोमॅटिकली. मग त्यांना नवीन लोक मिळतात. मग ते काही अशी इंडस्ट्रीमध्ये काही असे लोक पण आहेत की म्हणजे फिल्म इंडस्ट्री ही इटसेल्फ इज व्हेरी
मायाजाल पण आहे आणि कधी कोण तुमच्या कानामध्ये काय फुंकून जाईल आणि तुम्ही आजपर्यंत त्यांच्याबरोबर होतात, परवा तुम्हाला माहिती नाही, असं पण आहे. तर आणि त्यांचा पण दोष नाही आहे त्याच्यामध्ये, कारण प्रत्येक वेळेस त्यांना वेगळे वेगळे लोक भेटत जातात एखाद्या वेळेस. आणि इट इज, आणि काय बोलतात ती इंडस्ट्रीज नाही, ॲक्च्युली इंडस्ट्री नाव आहे पण इट इज नॉट अ इंडस्ट्री. मग तुम्ही तिथे फिक्स नाही आहात. बरोबर. आज तर उद्याचं तुम्हाला माहिती नाही. आज जर समजा आज तुम्ही चांगलं काम केलं पण तिसरा कोणतरी आला आणि त्याने जर म्हटलं अरे मॅडम हो ना हो, आणि नॅचरली प्रत्येक माणूस आपला माणूस तिथे घुसवायचा हे करतो, तर त्यांनी जर तेवढं सांगितलं ना, तर मॅडमनी जर ऐकलं, तर मॅडम जर म्हणजे बोलतात ना म्हणजे पक्क्या कानाची असेल तर ठीक आहे, ती कच्च्या कानाची असेल तर नॅचरली तो जे सांगेल तेच ऐकेल ती. तर मग असं पण माझ्याबरोबर सुद्धा झालेलं आहे असं. आणि असं होतं इंडस्ट्रीमध्ये. अशी बरीचशी लोक आहेत की तुमचं चांगलं काम चालू असेल, चांगले रिलेशन तुमचे असतील, तर ते कसे फोडता येतील आणि कसे तुम्हाला तिकडनं आउट करता येईल त्याच्यासाठी पण लोक खूप आहेत. माझ्याबरोबर बऱ्याचदा असं झालेलं आहे की चांगलं काम करत असताना तिसऱ्या दिवशी माहिती पडलं की अरे मॅडम ने बुलाया नहीं, क्या हुआ, मैडम तो उधर शूटिंग कर रही है, आपको नहीं बुला, नहीं बुलाया होगा सर, ठीक है हो सकता है. अच्छा, इतकं अनसर्टन. एवढं अनसर्टन आहे. आणि आताच्या मुलांसाठी तर खूपच चॅलेंजिंग आहे. तेच मला प्रश्न विचारायचा होता की कारण सिनेसृष्टीबद्दल खूप अट्रॅक्शन आहेच, ग्लॅमर आहे. आपण बघतो की मुंबईमध्ये रोज लाखो लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी येत असतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आज जर ह्या कोणाला करिअर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, एक मेकअप आर्टिस्ट म्हणून यायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय गाईड कराल? किंवा बघा काय झालं आहे माहिती, आता जसं मी माझ्या म्हणजे आज 35-40 वर्ष आधीचं जर मी सांगितलं तर त्यावेळेस अगदी सोपं होतं. जरी तुम्ही तुमचं शिक्षण नसेल किंवा काय असेल, फक्त जसं मी आलो होतो की मी एक काम म्हणून आलो होतो इथे की मला काहीतरी काम पाहिजे, मी कामासाठी आलो होतो, मग मी इथपर्यंत पोचलो. पण आज जर मी विचार केला की त्यावेळचा राजेश आणि आजचा राजेश, आज जर तसा मुलगा एखादा येतो एखाद्या गावातनं की चला आपल्याला पण जाऊन पुढे जायचं आणि मेकअप करायचं आहे, आजच्या तारखेला पॉसिबल नाही. बरोबर. तसा म्हणजे माझ्यासारखा जो मुलगा येतो आणि तो आज जर म्हणे ती मला पण राजेश सरांसारखंच बनायचं आहे, की त्याच्यासाठी एवढं इझी नाही राहिलं आहे आता. कारण आता काय झालं आहे की इंडस्ट्रीमध्ये पूर्वी लोक एक दुसऱ्याला हेल्प करायचे. जुन्या जेवढ्या हिरोईन्स होत्या, हिरोज होते, ते पण हेल्प करून घ्यायचे. चल ठीक आहे यार, बच्चा आया है करणे तो बिचारा उसका भी घर चलेगा. पण आता कसं झालं आहे मॅडम, आता सगळ्या मोठ्या घरातल्या आणि खास करून मुली येत आहेत आता मेकअपमध्ये. जसं मी आधी म्हटलं की रिस्ट्रिक्शन होते पहिले असोसिएशनचे की बाबा नाही करायचं, कारण जेणेकरून काम प्रत्येकाला मिळावं. पण आता असं झालं आहे की एखाद्या मोठ्या फॅमिलीतल्या मुली येतात ज्यांना ॲक्च्युली कामाची गरज नाही, ते इन्व्हेस्टमेंट करत आहेत, ते अमेरिकेला जातात, कुठल्याही इथे जातात, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते मेकअप शिकून येतात आणि इंडस्ट्रीमध्ये म्हणून येतात. आणि नॅचरली आता असं झालं आहे की एखादी XYZ हिरोईन आहे, तिच्या रिलेशनमध्ये कुठे ना कुठे ती असते, तर तिला इझी एंट्री मिळते इंडस्ट्रीमध्ये काम करायला. तसं आता म्हणजे सांगतात ना की आता असं झालं की गरीब मुलांनी यायचं नाही. म्हणजे असं झालं ते, म्हणजे कसं यांनी प्रत्येकालाच मेकअप आर्टिस्ट बनायचं. पूर्वी असं होतं की मेकअपचे ठरलेले रेट असायचे की बाबा एवढेच रेट. आता तसं नाही, आज कोणी काही रेटला काम मिळतं आहे. पण ते कोणाला, ते बिचारे जे शिकलेले नाहीत ते पोरं 1500-200 जे मिळालं ते घर चालवण्यासाठी काम करतात. पण ॲट द सेम टाईम ज्या मुली मोठ्या घरातनं येत आहेत, मोठ्या बॅकग्राऊंडमधनं येत आहेत, त्यांना लाखो रुपये मिळत आहेत. आणि त्याच मुली आपले जे गरीब मुलं आहेत बिचारे, जे स्ट्रगल करतात, ज्यांना घर चालवायचं आहे, त्या मुलांकडनं त्या तिकडनं घेतात 40,000 50,000 रुपये घेतात, त्यांना 2,000 रुपये देऊन त्यांना दिवसभर उभं करतात सेटवरती. तर तो बिचारा करतो आहे काम, कारण त्याची कंप्लेंटच नाही आहे. तो काय करणार, त्याला घर चालवायचं आहे, घरी पैसे द्यायचे, फॅमिली बघायची त्याला, तर तो बिचारा दिवसभर काम करतो. आणि तसे पण आहेत पोरं, सर्वाईव्ह करतायत ते, असं पण आहे. म्हणजे हा एक फरक झाला. मला कंप्लेंट नाही आहे की मुली आल्यात त्याचं आपल्याला हे नाही, पण मुली कुठल्या आल्यात, मला तो इश्यू आहे की ज्यांना खरोखर कामाची गरज आहे त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम नाही मिळत आहे. आणि ज्यांचे घरं भरलेली आहेत त्यांना घरी पैसा द्यायचा नाही,
तशा लोकांना कामं मिळतं. पण सिनेसृष्टीमध्ये पण आपण बघतो ना की आजकाल युनियन्स आहेत किंवा ह्यांच्यासाठी पण बरंच केलं जातं काम. किंवा आपण कोविडच्या काळात बघितलं की बऱ्याच मोठ्या लोकांनी यांना उभं करण्यासाठी पण, म्हणजे आता अर्थात या न्यूजमध्ये आलेल्या बातम्या खऱ्या आपल्याला माहिती नाही, पण ह्यांच्यासाठी मग कोणी एक असोसिएशन आज कार्यरत आहे का नाही? बघा, असोसिएशन आहे. बेसिकली जवळजवळ 22 की 23 क्राफ्ट आहेत, वेगळे असोसिएशन आहेत. जसे आमचे मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट आणि कॉस्ट्युम मेन यांची एक असोसिएशन आहे. तशा फायटर असोसिएशन वेगळी आहे, डान्सरची वेगळी आहे. Okay. मग यांच्या सगळ्या मिळून एक फेडरेशन आहे. त्या फेडरेशनच्या अंडर या सगळे असोसिएशन असतात. मग कोविडच्या वेळेस फेडरेशन आणि काही असं यशराज फिल्म्स वगैरे ह्यांनी एकत्र येऊन काही मेंबर्स ज्यांना जे गरजू होते त्यांच्यासाठी त्यांनी एक कॉज हे केलं की बा यांना काहीतरी ह्या अशा वेळेस मिळायला पाहिजे. तर तसे त्यांनी दिलेत थोडेफार, त्या लोकांना मदत पण केली, तसं काही नाही. इवन आय थिंक बच्चन साहेबांनी पण आणि करण जोहर या लोकांनी थोडंसं एकत्र येऊन लोकांना थोडीफार मदत केली होती त्यावेळेस. हां, पण नाही, ती त्या वेळची गोष्ट झाली. पण हे असोसिएशन आता जसा त्यांना प्रॉब्लेम होतोय काम मिळण्यासाठी किंवा पैसा कमी मिळतोय, काम मिळतंय पण कमी पैसे मिळत आहेत, ह्याच्यासाठी त्यांच्या आवाज उठवण्यासाठी असं काही नाही आहे का त्यांच्या? आता नाही आहे. का माहिती आहे, आता पूर्वी जसं मी म्हणतो की मी असोसिएशनमध्ये स्वतः माझ्या, तुम्ही असं म्हणाल की असोसिएशनच माझं घर होतं. मी ज्या सुरुवातीला आलो ना, तर आमची दादरला असोसिएशन होती, मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट असोसिएशन. त्यावेळेस आमचे जे जुने जे आता ह्या दुनियात नाही आहेत बिचारे, सेक्रेटरी होते, सतीश पिल्ले सर होते, जसे माझ्या मामांचं मी नाव घेतलं, ते स्वतः व्हाईस प्रेसिडेंट होते. म्हणजे त्यावेळचे जे लोक होते ना, ते हा विचार करायचे की आता मेंबर्सला काहीतरी आपले मेंबर्स आहेत त्यांना व्यवस्थित त्यांचं पैसे त्यांना वेळेवर मिळत आहेत की नाही, पॅकअप वेळेवरती होतं आहे की नाही, त्यांना जेवण शूटिंगमध्ये व्यवस्थित मिळतं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी ते लोक बघायचे आहेत. आता काय झालं आहे, आता कोणाचंच कुठे लक्ष नाही आहे. आताच्या असोसिएशनमध्ये प्रत्येकमध्ये सगळे एखादा बोलतात ना, एखादा मोठा लीडरसारखे लोक येतात, बसतात आणि त्यांना असं वाटतं की बस अभी एसोसिएशन के हम लोग सर्व है, इसके आगे कोई आएगा ही नहीं, ना कोई आना भी नहीं चाहिए. अच्छा. तर हे असं चाललं आहे. मिळतोय पैसा नाही मिळतोय लोकांना, कोणीच कोणाचं हे नाही. आणि बरेचसे असे म्हणजे खूप प्रोड्युसर खूप चांगले पण आहेत की जे म्हणजे वर्कर्सच्याबद्दल विचार करतात की नाही बाबा, इनको टाइम पे खाना मिलना चाहिए, टाइम पे मिलना चाहिए. आणि बरेचसे असे मोठे मोठे प्रोड्युसर आहेत ज्यांनी म्हणजे सिरियल करोडो रुपये पैसे कमवले त्यांनी. 16 तास काम करतात टेक्निशियन, 16 तास काय नाही, 18 तास काय काम करतात, काही नाही. मी स्वतः बघितलं आहे, एक सिरियल मी स्वतः करत होतो. त्या सिरियलमध्ये मी एका मोठ्या स्टारबरोबर काम करत होतो, म्हणून मला ती थोडी फॅसिलिटी मिळत होती. पण बाकीचे मी बघितलं तिथे की काय नाही, लोकांना जे समोर जे जेवण आलं ते आलं, तुम्हाला काहीच कंप्लेंट करायची नाही. जे समोर मिळतं ते खायचं आहे तुम्हाला. आणि काय झालं इंडस्ट्रीमध्ये आता गर्दी एवढी झाली ना की प्रत्येकजण मुंबईला येतोय, प्रत्येकाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि कामाची गरज सगळ्यांनाच आहे, कोणाला तुम्ही रोखू शकत नाही. पण गंमत अशी, त्याचा फायदा हे लोक काही जे प्रोड्युसर असे आहेत ना की ते फक्त तुमचा फायदा करून घेत आहेत, स्वतःचे घरं भरत आहेत, करोडोने पैसा कमवतात, पण ॲट द सेम टाईम वर्कर्सला द्यायला त्यांना पैसा नाही. एखाद्या हिरोईनने जर म्हटलं की मला ताजमधनं मला इडली पाहिजे, तर तिला ती ताजमधनं इडली येईल. पण एखाद्या छोट्या वर्करने जर म्हटलं की यार मेरे को यार खाना थोडासा अच्छा दो, तर नाही, मग त्याचं दुसऱ्या दिवशी पॅकअप. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कोण नाही. असोसिएशन आहेत, नावाला असोसिएशन आहेत, पण त्यांच्यासाठी हक्काने लढण्यासाठी कोण नाही असं. आणि तेच पूर्वीचं आणि आता आणि पूर्वीमध्ये हा फरक होता की पूर्वीचे लोकांना लिटरली स्ट्राईक करायचे. जर त्यांना काही वर्करला जर काही नाही म्हटलं तर स्ट्राईक व्हायचा. आता कोणाची हिंमतच नाही स्ट्राईक करायची, कोणीच करू शकत नाही स्ट्राईक. कारण का आता तुम्ही जर विचार केला की स्ट्राईक करूया, ठीक आहे, पण आता असोसिएशन पण वेगळ्या झाले. आता पूर्वी एक असोसिएशन आणि एक फेडरेशन होतं, आज तसे पॅरलल फेडरेशन उघडलेत, पॅरलल असोसिएशन उघडल्यात. म्हणून तुम्ही एखाद्याने जर स्ट्राईक करायचं म्हटलं तर दुसरा चालू करतो, तर कोण कोणाला थांबवणार. बरोबर. अशी कंडिशन आता इंडस्ट्रीमध्ये.
आजकालची परिस्थिती खूप जास्त कठीण जास्त आहे. कठीण. तर ह्या आता सध्या तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे म्हणजे? सध्या ऑनेस्टली टेलिंग की पूर्वीसारखे एवढे कामं आता नाही आहेत आमच्याकडे. तर मग मी स्वतःचं एक अकॅडमी चालवतो आहे. मी मुलींना शिकवतो आहे, मुलांना शिकवतो आहे. काय मग छोटी मोठी माझी जी कामं चालू असतात ते मी करत असतो. ओके. हो. पण आज आता कसं आहे की संपूर्णच म्हणजे आता तुमचं इतक्या सगळ्या लोकांबरोबर उठणं बसणं असतं आणि सगळेच जण आता प्रत्येक गोष्टीकडे प्रायव्हेटायझेशन खूप झालेलं आहे की मला प्रत्येक गोष्टीसाठी एक पर्सनल असिस्टंट लागतो. तर मग असं तुम्हाला संधी मिळते का की मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये कामं करणारे असतात, केवळ फिल्म इंडस्ट्री नव्हे, तर मग तिथे मेकअप आर्टिस्ट म्हणून पर्सनल असिस्टंट अशी कामं असतात का आणि तुम्ही ती करता का? हो, असतात. कारण आता बरेचसे सेलिब्रिटीज बोला किंवा बिझनेस टायकून असतात किंवा बाहेरचे ब्रायडल चे खूप जॉब येतात आता. ब्रायडल एखाद्या मुलीला मेकअप करून घ्यायचा आहे लग्नामध्ये, त्याला चांगला मेकअप आर्टिस्ट हवा असेल तर ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. मग तशी पण आम्ही बाहेरची कामं करतो. म्हणजे आजकाल जर म्हणजे आपल्या गप्पांमधून एक लक्षात येतं की आज जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पूर्ण तयारीनिशी यायला पाहिजे, Yes. शिकून यायला पाहिजे Correct. आणि तरीही तुम्हाला काम मिळेल याची गॅरंटी गॅरंटी नाही. नाही, गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःचं काहीतरी बॅकअप ठेवूनच ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे. जाता जाता तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना काय सांगावंसं वाटेल? इन टर्म्स ऑफ एक तुमचा जो एक्सपिरियन्स आहे या फिल्म इंडस्ट्रीतला, हे नवीन आर्टिस्ट येतात त्यांच्याबद्दल आणि लोकंसुद्धा सगळेजण जे स्वतः मेकअप पण करत असतात, स्वतः आपला एक सामान्य लोकही मेकअप करत असतात, तर एक मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मेकअप आर्टिस्ट म्हणून मी जर आता जसं सांगितलं आहे की तुम्हाला खरोखरच जर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर मी सगळ्यांना म्हणजे रिक्वेस्ट हीच आहे की तुम्ही एकदम रॉ येऊ नका. जसं मी म्हटलं की तुम्ही असे डायरेक्ट जर आला तर तुम्हाला काम मिळणार नाही. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की मी ज्यावेळेस आलो तर मी शिक्षणाचं काही एवढं हे नव्हतं, पण आता तुम्ही शिक्षण घेऊनच आलात तर चांगलं. कारण इंडस्ट्रीमध्ये काय माहिती आहे का, जरी आपली ही फिल्म इंडस्ट्री काय मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढा प्रॉब्लेम नाही, पण हिंदी इंडस्ट्रीमध्ये जर म्हटलं तर फिल्म हिंदीमध्ये बनतात, पण तिथे जास्त इंग्लिश बोलली जाते. म्हणजे आणि जो इंग्लिश बोलतो तो चांगला असं तिकडचं एक हे आहे. असं मलासुद्धा मी ज्यावेळेस सुरुवातीला आलो तर मला इंग्लिश डोक्यावरनं जायची. कोणी इंग्लिश बोलत असेल, कारण मी अगदी गावावरनं आलेलो, तर मला इंग्लिश हा प्रकारच एवढा नव्हता आणि जेमतेम शिक्षण असल्यामुळे ABCDपर्यंत यायचं मला, त्याच्यापुढे काहीच नाही कळायचं. तर पण मात्र मी एक होतं की माझ्यामध्ये एक हे होतं की मी म्हणजे एक किस्सा आहे की इंग्लिश येत नव्हते मला. एखाद्याने म्हटलं की बाबा तुला इंग्लिश येत नाही म्हणून ॲडव्हर्टायझिंगमध्ये जर काम करायचं असेल, कारण फिल्म वेगळं आणि ॲडव्हर्टायझिंग, त्यावेळेस ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करणं म्हणजे तिथे सगळे इंग्लिश बोलणारेच असतात. दे ओनली स्पीक इन इंग्लिश, मराठी असो हिंदी असो काय होतं. मग त्यांनी मला म्हटलं की तुला इंग्लिश नाही तर तू ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम नाही करू शकत. तर मी त्यावेळेस मला असं वाटलं की हो यार, आपल्याला इंग्लिश येत नाही तर हा समोरचा म्हणतोय ते बरोबर आहे. आणि खरंच त्याचं पण म्हणणं बरोबर होतं. पण ॲट द सेम टाईम दुसरे मेकअप आर्टिस्ट मला भेटले, त्यांचं नाव विद्याधर भट्टे, मी मगाशी पण म्हटलं. तर ते मला भेटले आणि ही वॉज अ किंग ऑफ ॲडव्हर्टायझिंग. तर त्यांनी मला विचारलं की अरे असं तू कसा आलास, काय आलास? म्हटलं का असं तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचं आहे. म्हटलं हां. पण म्हटलं मी असं ऐकलं की ती इंग्लिश बोलायला लागते. कोणी सांगितलं तुला असं? नाही असं. मग दादा तुम्ही पण तर बोलतात ना. अरे काय नाही, मी पण असं शिकलो. मग त्यांनी मला सांगितलं की तू कसं इंग्लिश शिकायचं. अच्छा. पण माझं असं होतं की मी एखादी गोष्ट आज पण मी म्युझिक शिकतो, मी गाणी पण गातो येतं थोडीफार. ओके. तर मी एखाद्या गोष्टीच्या मागे मी लागतो ना, म्हणजे जोपर्यंत पूर्ण करत नाही मी तोपर्यंत सोडत नाही. मग त्यांनी त्यावेळेस मला फक्त लेसन दिला की बाबा तू असं इंग्लिश शिक. मी एकदम लिटरली त्याच्या मागे लागलो. अच्छा. की कोणी बोलत असताना ते ऐकायचं. मग जेवढी मला इंग्लिश वाचता यायची ती वाचायची. मग ते करत म्हणजे आता म्हणजे बऱ्यापैकी मी कुठे अटकत नाही. इंग्लिश मी बोलतो. पण माझं नवीन मुलांसाठी तेच म्हणणं आहे की तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तुम्हाला,
सर्वाईव्ह करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश येणं मस्ट आहे. मी हे नाही म्हणत तो इंग्लिश नाही आली तर चालेल, नाही. जसं मी म्हणतो की आता खूप चॅलेंज आहे. कारण आता जसं मी म्हटलं की मोठ्या मोठ्या घरातनं मुली येतात, त्या नॅचरली त्यांचं बॅकग्राऊंडच ते आहे की त्यांच्या घरामध्ये इंग्लिशच बोललं जातं. तर त्या इंग्लिश बोलतात, हिरोईन्स पण इंग्लिश बोलतात. त्यांना पण कंटिन्यूस समोरचा हे असेल, बोलणारा असेल तर ते बोलतील. पण आता असं झालं की जसं मी म्हटलं की हिंदी फिल्म असून तर मला इंग्लिश आलीच पाहिजे. म्हणून हे म्हणतो मी की शिका, चांगलं शिका आणि तुम्ही इंडस्ट्रीमध्ये या आणि चांगलं हे करून या तुम्ही. आणि आणि नॅचरली मी बोलतो, मी सगळ्यांनाच नाही सांगणार, ज्याची परिस्थिती नाही तो विचार करू शकत नाही. मग त्याला ते तसंच काम करावं लागेल, जसं त्याला दिवसभर उभं राहून घरी पैसे घेऊन जायचे. पण जर तुम्हाला खरोखरच हे करायचं, चांगल्या ठिकाणी जाऊन शिका आणि तरच तुम्ही इंडस्ट्रीमध्ये या. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर तेच काम करत राहिलं, कारण पुढे जायचा आता स्कोप नाही. तुम्ही फक्त हिंदी सिनेसृष्टीत काम केलं की मराठीमध्ये पण केलं किंवा अजून कुठच्या सिनेसृष्टीमध्ये काम केलं? मी मराठीमध्ये खूप कमी काम केलं आहे. ओके. मराठी ॲक्टर म्हणजे फिल्म्स खूप कमी केल्यात मी. हिंदीमध्ये मॅक्झिमम मी हिंदीमध्ये काम केलं आहे, कारण सगळ्या माझ्या जेवढ्या पण हिरोईन्स होत्या त्या सगळ्या हिंदी इंडस्ट्रीमध्येच माझी एंट्री झाली. मग त्यांच्याबरोबर म्हणून मी बऱ्याचदा काही तेलुगू फिल्म केलेत, तमिळ पण केलेत. मग ज्या हिरोईन आपल्या तिकडे जाऊन काम करायच्या त्यांच्याबरोबर काम करायचा मला अनुभव आला. मग ह्या सिनेसृष्टीच्या कामाच्या पद्धतीमध्ये फरक जाणवतो? हो, येस, डेफिनेटली फरक आहे. कारण आज पण मी तुम्हाला सांगतो की साऊथमध्ये दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टायमिंग्स. ओके. जर त्यांना सकाळी 7 वाजता कॅमेरा चालू करायचा तर 7 वाजता ते चालू करतीलच कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग तिथे कॉम्प्रोमाइज नाही. तिथे असं आहे की सुरुवातीला सकाळी तुमची टेक्निशियन हॉटेलमध्ये तुम्ही जर एखाद्या आउटडोअरला शूट करत असाल तर सकाळी कॉफी आणि चहा घेऊन एक स्पॉट बॉय येतो तुम्हाला उठवायला. त्याच्याकडे दोन्ही असतात, तुम्हाला चाय पाहिजे की कॉफी पाहिजे. तो दरवाजा जसा ठोकेल तर तुम्हाला चाय, व्हॉट यू वॉन्ट सर, टी, कॉफी, तर तुम्हाला भरून लगेच देईल तिथे. अच्छा. मग तिथून सुरुवात होते. मग त्यांची जिम्मेदारी आहे की सकाळी तुम्ही आल्यानंतर ब्रेकफास्ट पण तसा तुम्हाला मिळेल, भरपेट तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल आणि मग नंतर काम चालू होईल तुमचं. ओके. ते म्हणजे कसं आहे, तिकडचे प्रोड्युसर म्हणजे खाऊ घालण्याच्या बाबतीत पण तेवढेच हे आहेत आणि टाईम आणि तिकडचे असोसिएशन बोला किंवा तिकडचे फेडरेशन बोला आज पण स्ट्रॉंग आहे. हिंदी इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये हाच एक फरक आहे की तिकडचे असोसिएशन, तिकडचे प्रोडक्शन, आपलं फेडरेशन ते आज पण स्ट्रॉंग आहेत. कारण ते टायमाच्या बाबतीमध्ये खूप हे आहेत. शूटिंग टायमावरती चालू होईल पण ब्रेक पण टायमावरती होईल. कारण त्यांचं एक ठरलेलं आहे की 1 ते 1:30च्या दरम्यान ब्रेक झालाच पाहिजे. ओके. आणि तो पण 1 तासाचा ब्रेक. इथे 10 मिनिटाचा ब्रेक असतो. अच्छा. हिंदी इंडस्ट्रीमध्ये ब्रेक किंवा मग नो ब्रेक. नो ब्रेक जर समजा एखाद्या ॲक्टरला जायचं असेल, लवकर जायचं असेल तर त्या दिवशी नो ब्रेक असतो. मग नो ब्रेकमध्ये कसं आहे की तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल जसं जाऊन तुम्ही जेवून या. मग तिथे टायमाचं आहे नाही. मग इथे ब्रेक कधी होतो, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता ब्रेक होतो. अच्छा. इथे कंप्लेंट नाही, कोणी बोलू शकत नाही. आता मेल आर्टिस्टमध्ये काम करत असताना अनेकांना तरुणाला म्हातार दाखवावं लागतं किंवा म्हाताऱ्याला तरुण दाखवावं लागतं किंवा विलन दाखवायला लागतं. प्रत्येकाची एक वेगळी वेगळी स्टाईल असते. तर ह्याच्यामध्ये आर्टिस्टचं कौशल्य, मेकअप आर्टिस्टचं कौशल्य येतं की जस्ट विग्ज लावले की काम होऊन नाही, याच्यामध्ये बघा, जसं मी एक ब्युटी मेकअपमध्ये माझा हात आहे, मी जास्त करून फिमेल्सवरती चांगला मेकअप करू शकतो. तसेच प्रॉस्थेटिक मेकअपसुद्धा, मेकअप आर्टिस्टसुद्धा आलेले आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तर एखादा कॅरेक्टर समजा खूप एखादा म्हणजे 30 वर्षाचा मुलगा आहे, त्याला तुम्हाला 60 वर्षाचा दाखवायचा आहे किंवा 70 वर्षाचा दाखवायचा आहे, तर ते कौशल्य प्रॉस्थेटिक मेकअपमध्ये आहे. ओके. तर ते जे मेकअप आर्टिस्ट आहेत ते पूर्ण मोल्ड काढतात आणि आता सगळं मटेरियल इथे अवेलेबल आहे की पूर्वी नाही भेटायचं ज्या गोष्टी, त्या सगळ्या इथे मिळतात. आणि मग ती पण एक आर्ट आहे. त्याच्यात म्हणजे मी तर म्हणेन की ब्युटी मेकअपपेक्षा तो मेकअप करणं जास्त अवघड आहे. अच्छा. हो, ब्युटी मेकअपसाठी काय तुम्हाला खूप जास्त हे करायची गरज नाही. पण जो प्रॉस्थेटिक मेकअप आर्टिस्ट असतो ना, त्याचं खरंच कौतुक पण करावं असं वाटतं आणि त्यांचं कौशल्य आहे ॲक्च्युली याच्यामध्ये. जर
एखाद्याला तुम्हाला एज खूप दाखवायचं आहे किंवा म्हणजे बरेचसे काम आहे त्याच्यामध्ये. एखाद्याला मोठा स्कार दाखवायचा आहे किंवा एखादा चेहरा सडलेला दाखवायचा आहे, जळालेला दाखवायचा आहे, तर ते नॅचरल कसं वाटेल, तर त्याच्यासाठी त्यांची मेहनत खूप लागते त्याच्यामध्ये. तर ती जास्त त्याच्यामध्ये आर्ट जास्त आहे. ओके. मी तर खरंच त्यांनाच सॅल्यूट करेल की माझ्यापेक्षा ते लोक जास्त चांगलं काम करतात. पण सर आता ही सुधारणा किती गेल्या 10 वर्षातली, पण त्याच्या आधी पण असे सीन असत. जसं बघायला गेलं तर अनुपम खेरचा सारांश बघितला आपण, जी. तर त्याच्यामध्ये त्यांनी एंट्रीज त्याची खूप एजड झालेली आहे. किंवा वॉरचे पिक्चर्स असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की चेहरा जळलेला वगैरे, तर आधी हे काम कसं केलं जायचं? आधी व्हायचं, पण आधी कसं होतं की आता जसं मी म्हटलं की कॅमेरामध्ये फरक आला. पूर्वीचे जे कॅमेरे होते त्याच्यामध्ये एवढं ते कळायचं नाही. पूर्वीचे मेकअप आर्टिस्ट पण करायचे. इनफॅक्ट त्यांच्यासाठी तर हे अजूनही चॅलेंजिंग होतं. मग त्यावेळेस ठराविक काही असे मेकअप आर्टिस्ट होते, तेच फक्त हे काम करायचे. मग त्यावेळेस ते लोक तर कॉटन वगैरेने ते काय म्हणजे ते स्वतःच्या डोक्यानेच करायचे. पूर्वीचे जे मेकअप आर्टिस्ट होते ना, की त्यांना असं रेडीमेड काहीच नाही मिळायचं. इव्हन मी एवढं पण बघितलं की आता जे आम्हाला जे फाउंडेशन मिळतं आहे ब्युटी मेकअपसाठी सुद्धा, ते रेडीमेड मिळतं आहे. पण पूर्वीचे जे मेकअप आर्टिस्ट होते जसे पंढरीदादा वगैरे, जे फाउंडेशन समोर आहे त्याच्यामध्ये मिक्सिंग करून ते एखाद्याचा चेहरा बनवायचे. पण आता जसं तुम्ही म्हटलं की आधीसुद्धा हे काम होतंच, करायचे. रामशेचे मूव्हीज बनायचे. रामशेच्या मूव्हीजमध्ये हॉरर हे असायचं. पण त्यावेळेस एवढं प्रॉस्थेटिक वगैरे जे प्रॉस्थेटिकसाठी जे मटेरियल लागतं ते त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. मग त्यावेळेस एक मेकअप आर्टिस्ट होतं, श्रीनिवास रॉय म्हणून एक मेकअप आर्टिस्ट होते, जे फक्त हे म्हणजे अशा टाईपचे हॉरर फिल्म्सच करायचे ते आणि रामशेची मूव्हीज करायचे. तर ते स्पिरिट गम असायचं. स्पिरिट गम जे आपण दाढी वगैरे लावतो ज्याच्याने, आणि कॉटन, याच्या सहाय्याने ते लोक मेकअप करायचे. आणि जे कलर पॅलेट असायची त्याच्यामध्ये ते त्यांना कळायचं की आता याच्यावरती काय. आणि खरोखरच ते आज पण मी सांगतो ना तुम्हाला, ते कॉटनवरती जर मेकअप केला ना, जर व्यवस्थित कलर त्याला भरला तर तो मेकअप आज पण चांगला होतो. आता अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला तिची आर्ट माहिती असायला पाहिजे की कसं करायचं आहे. अदरवाईज पूर्वी पण व्हायचं आहे, आता जास्त इझी झालं आहे. म्हणजे येस, त्याच्यात मेहनत तर आहेच, पण तुम्हाला इझी अवेलेबल आहे सगळं करायला. सर आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही वेगवेगळ्या मोठ्या हिरोईन्सबरोबर काम केलं, तसं कोणत्या खानबरोबर काम केलं आहे का? खान जर म्हटलं तर मी शाहरुख खान बरोबर काम केलं. ज्यावेळेस शाहरुख खानजी नवीन आले होते त्यावेळेस एक फिल्म आम्ही करत होतो, राजू बन गया जेंटलमॅन. तर त्या फिल्मसाठी आणि ते पण नवीन आणि मी पण नवीन, दोघं मी यंग होतो त्यावेळेस, आणि आमची मस्ती चालायची मग की. आणि त्यांना ते आधीपासून ते म्हणजे सिगरेटचे शौकीनच होते ते. तर ॲक्च्युली कोणी जास्त सिगरेट ओढू नये, चांगलं नाही आहे ते, पण त्यांना एक ती सवय होती. तर मग ते सिगरेट पण माझ्याकडेच ठेवायचे. आणि कधी त्यांना सिगरेट लागली तर मग ते सिगरेट माझ्याकडनं घेऊन, तर मग ते सिगरेट तशी नाही घ्यायची. आता कसं यंग असल्यामुळे मस्ती चालायची, तर ते बोलले नाही, एक सिगरेट तू प्रॉपर जला के दे मेरे को सिगरेट. मग ते लिटरली मी स्वतः त्यांना एक जाळून त्यांना सिगरेट द्यायचं. मग ती मला देवकृपेने मला सवय लागली नाही. पण मी आणि प्रेक्षकांना पण सांगेल, कोणी मुलं जर बघत असेल तर कृपया करून सिगरेट, दारू ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा. तर मी बोललो हे ॲक्च्युली चुकीचं आहे, पण ते मी एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला सांगतो. तर शाहरुख खान ज्या वेळेस आले तर आम्ही शूटिंग करत होतो राजू बन गया जेंटलमॅनची RK स्टुडिओला. आणि त्यांना त्याच वेळेस त्यांच्याकडे 2-3 फिल्म साईन केले होते त्यांनी. तर चमत्कारचं शूटिंग चालू होतं परेलला. एक गाणं होतं, ते एक बिच्चूवाले काहीतरी गाणं होतं, त्या गाण्याची शूटिंग तिथे होतं. आणि त्या दिवशी 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं. राजू बन गया जेंटलमॅनचं शूटिंग चालू होतं RK स्टुडिओला, आणि RK स्टुडिओ चेंबूरला. आणि चमत्कारचं शूटिंग चाललं होतं महालक्ष्मी ॲडमध्ये, जिथे राजधानीची बोगी तिथे उभी होती. तर तिथून तिथे जाण्यासाठी त्यावेळेस त्यांच्याकडे गाडी नव्हती, तर त्या टॅक्सीने यायचे ते. मग जाताना पण आता टॅक्सीनेच जायचं आहे तिथे. तर मी त्यांच्याबरोबर होतो, आणि अजून एक त्यांचे सेक्रेटरी होते त्यावेळेस, त्यांचं नाव मला आठवत नाही आता.
ते आणि मी तिघंजण निघालो. तर ते बोलले की यार, आणि त्यावेळेस कसं ना ट्रॅफिकचं एवढं हे नव्हतं, रस्ते मोठे नव्हते आणि एकाच मार्गाने जायचं आहे तुम्हाला, विसर्जन पण त्या मार्गाने जात आहे, गाड्या पण त्याच मार्गाने जात आहे. तो ते टेन्शनमध्ये आले. बोलते यार कभी पोहोचेंगे हम लोग ये सब ट्रैफिक में. तर मला त्यावेळेस जे सुचलं ते मी सांगितलं. त्यांना म्हटलं शाहरुख भाई एक काम करते, यहाँ से हम लोग ऑटो करते, ऑटो से सायन तक जाते, वहाँ से टॅक्सी करके जाएंगे फिर, ओके. क्योंकि ऑटो से जल्दी पहुँच जाएंगे. तर म्हणतो हां चलेगा. तर म्हणलं तिथून एक ऑटो घेतली, सायनपर्यंत गेलो. त्या ऑटोमध्ये बसूनसुद्धा सायनपर्यंत पोचायला बराच आम्हाला टाईम लागला. मग हे नवीन असल्यामुळे ते पण एकदम हे की अरे यार कैसा वो डायरेक्टर चिल्लाएंगे यार कैसे. मग कसं तरी आम्ही सायनपर्यंत पोचलो. मग मी त्यांना पुन्हा एक आयडिया दिली. म्हटलं शाहरुख भाई एक काम कर, जल्दी अगर पहुँचने का ना तो मेरे पास आइडिया है. क्या कैसा. मतलब ट्रेन से जाएंगे. तो चलेंगे. हां चलेगा. सायनवरनं आम्ही 2-2 रुपयाची तिकीट काढले. त्यावेळेस 2 रुपयाचं तिकीट यायचं. 3 तिकीट काढले. जनरल डब्यामध्ये घुसवलं शाहरुख खानला. त्याच्यामध्ये जस्ट थोडंफार त्यांना लोक ओळखायचे तेव्हा. तर सायनवरनं आम्ही दादरला आलो, दादरला उतरलो. दादरवरनं मग आम्ही पुन्हा वेस्टर्न लाईनला आलो. तिकडनं ट्रेन पकडली. ट्रेन पकडून मग आम्ही महालक्ष्मीला उतरलो. महालक्ष्मीवरनं टॅक्सी केली. टॅक्सी करून ती फिरत 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 रात्री जवळजवळ 7च्या शेपला आम्ही 9 वाजता लोकेशनवरती पोहोचलो. म्हणजे हा एक त्यांच्याबरोबर एक किस्सा झालेला. मग त्यानंतर शाहरुख खान, आज मी बोलतो की त्या माणसाने एवढी मेहनत केली, काही बॅकग्राऊंड नसताना. त्यांना फिल्मचं असं बॅकग्राऊंडच नव्हतं, पण आज तो किंग खान असं म्हणजे उगाच लोक त्याला म्हणत नाहीत. आज तो ज्या जागेवरती तो गेला आहे ना, तर म्हणजे खरंच सॅल्यूट टू हिम. आता कधीतरी असं भेटणं होतं आमचं, पण ते विसरत नाही. अच्छा. कधी भेटले तर खूप प्रेमाने भेटतील आणि ते त्यांच्याबरोबर असा एक किस्सा माझा आहे. मोठे लोक मोठे असेच होत नाहीत, त्यांची हो एक मी म्हटलं ऑलवेज ना डाऊन की टू अर्थ असतात. म्हणून मी सांगतो की मी बरेचसे स्टार आहेत, ते म्हणजे खानदानी स्टार पण आहेत, जे घरून सपोर्टनी पण बनलेले मोठे मोठे स्टार आहेत. मग शाहरुख खानच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शाहरुख खानला काही बॅकग्राऊंड नसताना, फिल्मचं तर नव्हतंच, तर ते नसताना त्यांनी जे अचीव केलं आहे, आणि आज जे शाहरुख खान बोलतात ना, आपण एक बोलतो त्यांना की एक सन्मानाने शाहरुख खानला बघितलं जातं. तर ते शाहरुख खान जे माझ्यासमोर बनलेले शाहरुख खान आहेत, तर मी कधी म्हणजे त्यांना नेहमीमध्ये सॅल्यूट करतो त्या माणसाला. तर तुम्ही म्हणालात की तुम्ही अकॅडमी पण चालवतात, तर ही अकॅडमी तुमची कुठे आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगा. हां, माझी मेकअप अकॅडमी आहे गोरेगावला, गोरेगाव स्टेशनच्या जवळ टोपीवाला मॉलमध्ये. आणि तिथे माझे शॉर्ट कोर्स पण असतात, आणि लाईक 40 दिवसाचा कोर्स आहे, 1 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप पण शिकवतो. मास्टर क्लासमध्ये आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स मेकअप शिकवतो. वेगवेगळे कोर्स आहेत आपल्याकडे. जर कुणाला जॉईन करायचं असेल तर माझ्या इन्स्टा हँडलवरती जाऊन तुम्ही माझं काम चेक करू शकतात. राजेश पाटील मेकअप अकॅडमी म्हणून माझं इन्स्टा हँडल आहे. त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला डिटेल मिळेल. थँक्यू. ज्यांना कोणाला सरांच्या अकॅडमीला जॉईन करायचं असेल तर सरांचे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत. सर थँक्यू, तुम्ही आज आलात मी हिरकणीच्या खुला मंचवर, आणि आम्हाला खरंच खूप छान गोष्टीही सांगितल्यात, मार्गदर्शनही मिळालं आणि खूप छान टिप्स मिळाल्या. तुम्हाला सगळ्यांना आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर सांगा, आणि मी हिरकणीच्या खुला मंचला जरूर व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.